मॅडम प्लीज माझा फोन उचला मॅडम, प्लीज. हो मी खूप अडचणीत आहे हो, प्लीज माझा फोन उचला प्लीज. मॅडम प्लीज माझा फोन उचला मॅडम, प्लीज. हो मी खूप अडचणीत आहे हो, प्लीज माझा फोन उचला प्लीज. तुम्हाला कळत नाहीये का? मी जर तुमचे फोन उचलत नाही याचा अर्थ मला तुमच्याशी बोलायचं नाहीये. कशाला फोन करताय? हे बघा, मला तुमच्याशी कुठलंच काम करायचं नाहीये. मला फोन करू नका. हॅलो मॅडम, माझं ऐकू. सावी, आता जरा शांत हो. वहिनी हो, कशी शांत राहू मी? हे बघ साविक, आम्हाला कळतंय. आम्हाला पण ना तो अंगद माणूस काही बरोबर वाटत नाही. म्हणजे त्या दिवशी तू घरी येऊ नका सांगितलेलं असताना पण ते कसे घरी आले, आणि आता त्यांचं हे असं वागणं. तेच तर वहिनी, मला ना त्याची लक्षणच व्यवस्थित वाटत नाहीये. म्हणून मी आता ठरवले, मी त्याच्यासोबत कामच करणार नाही. वहिनी, मी जरा जेवणाचं बघते. धैर्यांच्या जेवणाची वेळ झाली. तुम्हाला सगळ्यांना ऍडव्हान्स मध्ये पेमेंट करतोय. हा, तिकडे वेळेत पोचा, नाही तर माझी गोची कराल. पोलिसांना पण वेळेत बोलवा, नाही तर माझी पुंगी टाईट कराल. कळलं काय? साहेब, समजान नीट होईल, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. हा, येतो. नर्या, प्लॅन एकदम कडक सेट झालाय. तर उद्या सगळं नीट झालं ना तर पैसाच पैसा. धैर्य, धैर्य, प्लीज दार उघडा. धैर्य, धैर्य, प्लीज दार उघडा ना. हे बघा, काहीतरी खाऊन घ्या थोडं. तुम्हाला औषधं पण खायची आहेत परत. उगाच असं स्वतःला त्रास नका करून घेऊ. धैर्य, प्लीज दार उघडा. धैर्य, तू किती हाका मार, पण मला काही फरक पडणार नाहीये. मला ना तू पाहिजेस ना तुझं प्रेम. तू किती प्रेमानं हाक मारलीस ना तरी माझ्यावर काही परिणाम होणार नाहीये. नकोच मला तू. नाही जाणार बिला, आणि तुम्हाला असं उपाशी ठेवून तर नाहीच नाही. प्लीज धैर्य, हो थोडं तरी खाऊन घ्या की. धैर्य, प्लीज दार उघडा. धैर्य, बास झाला हट्टीपणा. धैर्य, प्लीज दार उघडा. एकदा सांगितलं ना, जा इथून. नाही जाणार मी. धैर्य, प्लीज काहीतरी खाऊन घ्या. मला नाही खायचंय काही. ठीक आहे, मग आता जोपर्यंत तुम्ही काही खाणार नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. हे जेवणाचं ताट घेऊन इथंच बसून राहणार आहे मी. राम बसून तशीच.
दामिनी मॅडमचा मेसेज. प्लीज कुणी आहे का? प्लीज दार उघडा. भाऊ मी अडकले आतमध्ये. कुणी आहे का? प्लीज मला घरी जायचंय. प्लीज दार उघडा. प्लीज दार उघडा. सावी मॅडम तुम्ही आहात का आत? अंगात हा मी इथं आतमध्ये अडकली. प्लीज प्लीज मला बाहेर काढा नाही तू. प्लीज 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 दार उघडा. प्लीज लवकर दार उघडा. हा तुम्ही घाबरू नका, मी तुम्हाला बाहेर काढायची सोय करतो. मी आलोच. प्लीज लवकर या. काय करायचं लक्षात आहे ना? हो. थँक्यू सो मच. मॅडम मला खरंच कल्पना नव्हती तुम्ही आत अडकून पडला होतात. मी आपल्या इन्व्हेस्टर सोबत बोलत होतो. मला कळेच ना त्यांना उशीर का झाला, म्हणून त्यांना विचारत होतो की हो केवढा उशीर झालाय. मला घरच्यांचे फोन येऊन गेलेत. मला लवकर घरी गेलं पाहिजेत. घरी? ओ माझं मीटिंग. मॅडम ओ घरी कुठे चाललात? ओ इन्व्हेस्टमेंट देणार आहेत, मी काय उत्तर